सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे भेसळयुक्त दुधाचा पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केले होते। मात्र हे दूध गरम केल्यानंतर संपूर्ण दूध रबरासारख्या गोळ्यात बदलल्याचं आढळून आलंय। दूध उकळल्यानंतर तयार झालेले गोळा हाताने तुटू लागले असून ते पूर्णपणे रबरासारखे असल्याचं दिसून आलं। हा प्रकार पाहून आशाबाई बोरसे यांना मोठा धक्का बसला। विशेष म्हणजे त्या नेहमीच्या दूधवाल्याकडूनच दूध घेत असल्याने असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे दुधाच्या शुद्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। दरम्यान शिरपूर तालुक्यात 3 ते 4 महिन्यांपूर्वीही भेसळयुक्त दुधाचा असाच प्रकार उघडकीस आला होता। मात्र त्या घटनेनंतरही संबंधित प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। अशा प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांसाठी अत्यंत घातक ठरू शकते। या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुधाचे नमुने तपासावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। मी आशा बोरसे सकाळी रात्री दूध घेतलं, सकाळी गरम करायला ठेवलं, असं रबडासारखं तुटत होतं, गोळा झाला रबडासारखं, आणि मी घरच्या लोकांना दावलं तर रबडासारखं गोळा झाला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।